आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रुक्मिणी रुक्मिणी कल रात क्या क्या हुआ, दो जन मॉल में अड़के फिर बोलो क्या क्या हुआ। झालं तूच बाकी होतास फक्त। मी सकाळपासून त्या हॉस्टेलच्या मुली झाल्या, नायशा झाली, वहिनी झाली, आता तू। आणि काय रे, आम्ही अडकलो ते अडकलो, तू कुठे होतास तेव्हा? कुठे फिरत होतास रात्रभर? तेव्हा आठवण नाही आली माझी? हे बघ माझा प्लॅन आधीपासून ठरलेला होता। हा माझं एक गेट टुगेदर होतं, तो तिकडे गेलो होतो मी। आणि हे बघ, मी वहिनींना विचारलेलं होतं की मी जाऊ का, वहिनी म्हणाल्या जा, मग मी गेलेलो आहे, कळतंय? आणि मला काय माहिती तू अडकणार आहेस मॉल मध्ये ते, मला जर आधी माहिती असतं तर मी गेलो नसतो। बर 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 चेष्टा बाज झाली, आता मला सिरियसली सांग, काय झालं होतं रात्री? ओ पाटील, काल काय घडलं ते खरं आहे का? खरं आहे का? खरं? ऋषी बाबा, नयनतारा मॅडमनी तुम्हाला अर्जंट खाली बोलवले। आलो। अरे बापरे, मॅडमनी तुला खाली बोलवलेलं आहे? आज सकाळी सकाळी तुला आणि कमळीला मॅडमनी एकत्र बघितलंय, त्याचाच खटला भरणार असं दिसतंय। आज तुला चांगलाच मिळणार आहे आज। बघ आता तू का? आणि मुळात मी घाबरायचंच कशाला? मी काही चूक केलेलीच नाहीये। खरंच खरंच काही केलेलं नाहीयेस? नाही। मग ठीक आहे। हा नाही, नको नको नको, आज ऋषीपासून 2 पावलं लांबच राहूया। पण काय, मॅडम वड्याचं तेल वांग्यावर काढायच्या। स्वतःलाच वांग म्हणतोस? खाली जा, तेल तापलंय। मला हे सांगतोय बरं आई, मी एका मीटिंगला चाललोय, तुला एक सांगायचं। आई आई अगं काय झालं, कसला विचार करतेस? ती 2 वेण्या घालणारी गावठी मुलगी कमळी, मला ती अजिबात आवडत नाही। तिला बघितलं ना की दिवस खराब जातो माझा। आणि काल रात्रभर ऋषी आणि ती एकत्र होते, सकाळी दोघांना एकत्र पाहिलं ना तर इतका संताप झाला माझा। हे तर तू बोललास की काही बोलू नकोस म्हणून गप्प राहिले, नाहीतर हे बघ आई, मला असं वाटतं की तू उगाच ओव्हरथिंक करतेस। अगं ती ऋषीच्या कॉलेजमधली साधी स्टुडंट आहे, शी जस्ट अ स्टुडंट, दॅट्स इट। तसंच असलं ना तर बरं आहे, नाहीतर तू जी चूक केलीयस तीच जर ऋषीने केली मग कठीण आहे सगळं। बोललो साई। काल ती मुलगी तुझ्यासोबत काय करत होती? आई, चल, ती मुलगी फक्त माझी स्टुडंट आहे आणि आम्ही चुकून अडकलो होतो तिथे आतमध्ये। आणि त्यात जर का तिला चक्कर आली तर तिला मदत नको का करायला? मला कळत नाही आपण हा विषयच का वाढवायचा? काय म्हणालास तू? का वाढवायचा? कारण ही गोष्ट जर का आपल्या बिझनेस सर्कल मध्ये पसरली असती तर काय झालं असतं ह्याची साधी कल्पना आहे तुला ऋषी? दादा कमॉन, माणुसकी पुढे मी या गोष्टी नाही बघत। मुळात मला फरकच पडत नाही। मला पडतो, मला फरक पडतो। इनामदारांचं रेप्युटेशन आणि त्यांचं स्टेटस हे कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी। हे बघ ऋषी, एक फायनल वॉर्निंग देते, त्या मुलीपासून 4 हात लांब राहायचं, नाहीतर तू ही जी लेक्चरशिप करतोयस ना ती बंद कर, कळलं? बरं झालं आई तू ऋषीला वॉर्न केलंस, गरजेचं होतं हे। मी येतो, बाय। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग ऋषी सर। तुम्ही
कमळे तू कॉलेजला का आलीस आज? आय मीन निघे, मी तुला सांगितलं होतं ना की आज तिला आराम करायला सांग म्हणून. होय की सर, मी तिला बोललो, खरं तिनं माझं ऐकलंच नाही, शपथ सर. अहो नाही, तसं नाही सर. अहो मी जरा सुट्टी घेतली असते की नाही तर माझा अभ्यास मागं राहिला असता, म्हणून आलो. आणि मला जरा बरं वाटतंय आता. जरा म्हणजे तुला अजूनही पूर्ण बरं वाटतच नाहीये. एनिवे, काळजी घ्या तुम्ही. कमळे, आता तू परत आजारी पडलीस तर काय करायचं? अनिका, यू सेड की तुझ्या ग्रॅनी आजीने कमळीच्या अगेन्स्ट काहीतरी प्लॅन केलंय. ते तर केलंच आहे. आपल्याला त्याची न्यूज लवकरच कळ. मी आता या कमळीला ती दाखवूनच देणार आहे. व्हॉट? तिची अवकात? ओ, माझ्या रेशसोबत रात्रभर मॉलमध्ये होती ना, आणि माझ्या रेशने तिला उचललंय, स्वतःच्या हाताने तिला उचललंय. आता तू बघच, तोच रेश मला उचलेल पूर्ण कॉलेज समोर, आणि एस्पेशली त्या गावछाप समोर जेव्हा ती खालती पडलेली असेल. वेट, पण हे कसं होईल? माय गॉड, आय हॅव टू एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. क्या म्हणजे तुम्हाला सगळं ओव्हर एक्सप्लेन करावं लागतं. युजलेस. तुम्हाला मी चेंज करून टाकणार आहे, बदलून टाकणार आहे. सॉरी अनिका. बेटर लुक. रेश 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 रेश, ऐक ना. तू बरा आहे का? तू रात्रभर मॉलमध्ये होतास ना, तुझी झोप नसेल झाली, त्यामुळे तुझं डोकं दुखत असेल ना. अरे तू कशाला आला कॉलेजला? घरी आराम करायचा होतास ना. तू आता ठीक आहेस का? आय एम फाईन. बट आय एम नॉट फाईन ना. आता तू तिथे रात्रभर मॉलमध्ये होतास म्हणून मी इथे जागी होते, आणि तुला तर माहिती आहे ना, माझी झोप नाही झाली की माझं डोकं दुखतं. आता माझं खूप डोकं दुखतंय, आणि तुला माहिती फीवर पण आलाय. हे बघ, खूप आलाय. हे कमळी, तू तर कमालच केली यार. म्हणजे आजपर्यंत कॉलेजमधल्या कोणत्याही मुलीला जे जमलं नाही ना, ते तू करून दाखवलेस. ग्रेट आहेस. हा, म्हणजे मी काय केलंय? नेमकं काय झालंय? वाग कमळी, म्हणजे सगळं करून कशी भोळी बनतेस ग तू. नाहीस. हा, अगं एवढं असायला काय झालंय? नेमकं काय घडलंय सांगा की. रेश, मला ना खूप विकनेस येतोय. ऍक्च्युली मला गरगरतंय. तू मला प्लीज क्लासपर्यंत सोडशील का? प्लीज, मला गरगरतंय. मला क्लासपर्यंत तुझ्या फ्रेंड्सना सांग, मला जरा काम. रेश, अरे खरंच पडली. राहू द्या, नका सांगू. जातो आम्ही. चल निघे. काय भैया दिसत. अनिका, अनिका.